मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे उडदाची डाळ। याला मी छान असं 2 तास पाण्यामध्ये भिजू घातलं होतं आणि त्याच्यानंतर याला छान मिक्सरमध्ये पिसून घेतलेलं आहे। मी बनवत आहे मेदू वडा, त्यासाठी हे पीठ असं तयार आहे। आता याला छान फेटायचं आहे। तुम्ही जितके वडे करताल तुम्ही मेदू वडे, तेव्हा तुमचं हे पीठ आहे असं पिसलेलं ते खूप चांगलं फेटायचं। जितकं तुम्ही फेटताल तितके तुमचे वडे कुरकुरीत आणि मऊ होतील। आता हे मी याला छान असं फेटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता चम्मचच्या साहाय्याने आपल्याला असं छान असं फेटायचं आहे। तुम्ही हाताच्या साहाय्याने पण फेटू शकता। याला छान असं जितकं फेटाल तितकं तुमचे वडे छान होतात। बघू शकता छान असं फेटून घेतलेलं आहे आणि इथे बघा तुम्ही कसं फुललं आहे आपलं पीठ, जितकं छान असं फेटून ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ। तुम्ही बघू शकता चवीपुरतं मीठ। याच्यात थोडंसं टाकायचं आहे जिरा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालतं। जिरा याच्यासाठी टाकायचा आहे की हे पिठामध्ये जिरा टाकल्याने वडे खूप छान आणि स्वादिष्ट लागतात, त्यासाठी मी ते 2 चमचे जिरा टाकलेला आहे। तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी चालतं। आता या पिठाला आपण 2 तास असंच ठेवणार आहोत, मग आपण करू आपले वडे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे। आता आपण करू याचे वडे। तुम्ही बघू शकता आपले वडे असे छान असे टाकलेले आहे कढईमध्ये। आता आपण याला दोन्ही तरफचे गोल्डन ब्राऊन असे तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले वडे छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहे। आता आपण करू प्लेटिंग। तुम्ही बघू शकता किती छान असे आपले वडे कुरकुरीत झालेले आहे। सोबत घेतले आहे शेंगदाण्याची चटणी। तर तुम्हाला असे माझे मेदू वडे कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा। शिल्पा